ओम जय गुरुदेव. शिवरात्री आली तर शिवरात्रीचा उपाय सांगते. शिवरात्रीचा उपाय म्हटलं तर शिवरात्रीच्या दिवशी खोटं बोलायचं नाही, लबाडी करायची नाही, चुगली करायची नाही आणि त्या दिवशी जास्त कोणाशी बोलायचं नाही. मनातल्या मनात ओम नमः शिवायचा जप करत राहायचा. सोमवारचा शिवरात्रीचा उपवास करायचा आहे आणि मंदिरात जाऊन पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि त्या दिवशी भस्म हे नक्की लावायचे. ज्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही भस्म लावलं तर तुमच्या भाग्याचा उदय होतो, म्हणजे खूप छान फळ मिळतं. आणि भस्म लावल्याने आपल्यातलं पाप कमी होतं, म्हणजे पाप नष्ट होत असतं. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी भस्म नक्की लावा आणि उपवास करा. आणि शिवरात्रीला जर तुम्ही भस्म लावलेलं जरी कोणी व्यक्ती असेल, इतर दिवशी पण भस्म लावलेल्या व्यक्तीचं जरी तुम्ही दर्शन घेतलेलं असेल ना, तरीही तुम्हाला पुण्याची प्राप्ती होत असते. तर असं हे भस्माचं महत्त्व आहे. तर हे लोकांना माहिती नाही आहे, लोकांना लाज वाटते भस्म लावायची, पण खूप मोठं महत्त्व आहे आणि भस्म हे लावलं पाहिजे. तर त्याच्याने खूप छान फळ पण मिळतं. आणि शिवरात्रीच्या दिवशी केळी 5 केळी तरी दान करायचे आहेत. तर हे पण नक्की करा आणि हे सगळे नियम पाळा. आणि त्या दिवशी भक्ती अशी करा की देवाला प्रसन्न करता येईल. कारण दाखवून भक्ती करू नका, मनातल्या मनात भक्ती करा आणि मनातल्या मनात ओम नमः शिवायचं जप करत राहा. दुसरी गोष्ट म्हणजे की दाखवून केलेल्या भक्तीचं फळ मिळत नाही. जर तुम्ही फक्त मनातल्या मनात आणि नितळ मनाने जर भक्ती केली तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचत असते आणि दाखवून केलेल्या भक्तीचं फळ हे मिळत नाही. तर हे नेहमी लक्षात ठेवा. जे काही करायचं आहे ते तुम्ही देवासाठी भक्ती करा, स्वतःसाठी करा, कारण तुम्ही भक्ती केलेलं फळ हे तुम्हालाच मिळणार आहे. दाखवून केलेल्या भक्तीचं फळ मिळत नाही. परत परत तेच सांगते. तर आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जमलं तर शिवस्तुती ऐका आणि शिवनामावली ते पण आहे ती पण ऐका. त्याच्याने पण खूप छान फळ मिळतं. मंदिरात गेलं पाहिजे. मंदिरात बसून जर जप केला तर खूप चांगले. नाही वेळ भेटला तर मंदिरात कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी त्याचं फळ मिळतं. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल किंवा जर फोटो असेल आणि डमरू जर नाही तर डमरू आणून ठेवा. शिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये डमरूची ध्वनी केल्याने तुमच्या घरात जर वादविवाद होत असतील, शांतता नसेल, तर डमरूच्या ध्वनीने घरात शांतता राहते आणि वादविवाद पूर्ण टळून जातात. तर हे नक्की करा. त्या दिवशी हे जे उपाय तुम्ही कराल ना, तर ह्या उपायांचं खूप मोठं महत्त्व आहे आणि हे उपाय नक्की करा. आणि लहान मुलांना पण ते असं सांगून ठेवा, आज शिवरात्री आहे तर आज महादेवाचा उपवास असतो. हे असं लहान मुलांना पण आत्तापासून सांगून ठेवायला सुरुवात करा. अजून एक तर शिवभक्ती केल्याने खूप पुण्य मिळतं. मी तर खूप वर्षापासून शिवभक्त आहे. आज महादेव होते म्हणून मी आहे. आणि महादेवाने मला एवढे चांगले गुरु दिलेत. माझे गुरु परमपूज्य वसंत विजयानंद गिरीजी महाराज जगद्गुरू असे माझे गुरु आहेत. तर हे गुरु मला महादेवाने दिलेत आणि आईची भक्ती करते, महादेवाची भक्ती करते. मी भैरव साधना केलेली आहे आणि मा पद्मावतीचीही साधना केलेली आहे. त्यामुळं शिवशक्ती साधक आहे मी. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच हे सांगितलेले सगळे उपाय करा आणि सुखी व्हा. महादेवाच्या उपासाने आणि महाशिवरात्रीचा उपवास केल्याने आणि त्या दिवशी हे सांगितलेले जर नियम केले तर किती फरक पडतो हे तुम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला अनुभव येईल. आणि हे नक्की, हे खरंच
यावर्षीपासून सुरुवात करा आणि दररोज 5 मिनटं तरी महादेवाची भक्ती करत जा. खरंच तुमचं जीवन इतकं सुखी होईल ना की तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कारण मला माहिती माझे आराध्य आहेत, त्यामुळं मला खूप अनुभव आहे देवाचा. इतकं म्हणजे ना, महादेव म्हणजे मी विसरतच नाही, समोरच असतात माझ्या कायम. तर त्यामुळं अशी भक्ती करा आणि सुखी व्हा. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकणार इथून पुढं. सगळ्यांनी लाईक पण करा, चॅनलला खरंच सबस्क्राईब करा. खूप लोक व्हिडिओ पाहतात, सबस्क्राईब करा नक्की आणि सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय. बोल मांढरच्या कळवायचं चांगले.